तर आपल्याला एक दुधी असा किसून घ्यायचा आहे। तर हे बघा असा सालासहित आपल्याला तो दुधी किसून घ्यायचा आहे। दुधी कडू आहे की नाही ते अगोदर चेक करून घ्यायचं बरं का, कारण बऱ्याच वेळेस आहे ना कडू दुधी निघतो, तर तेवढं चेक करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये आपल्याला एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरलेल्या टाकून घ्यायच्यात। कोथिंबीर थोडीशी बारीक चिरलेली टाकून घ्यायची आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आहे। तर त्याच्यामध्ये एक 3 ते 4 टेबलस्पून आपल्याला बेसन टाकायचं आहे। बेसन थोडं थोडं टाका। चवीपुरतं मीठ त्याच्यात टाकायचं आहे। थोडंसं शहाजिरं आणि अगदी थोडासा खाण्याचा सोडा त्याच्यात टाकायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, दुधी ज्यावेळेस आपण किसला तर त्याच्यातलं पाणी काढायचं नाही आपल्याला बरं का। हे व्यवस्थित अगोदर एकत्रित करून घ्यायचे। ह्या दुधीमध्ये पाणी असतं, त्याच्यामुळे आपल्याला वरून एक्स्ट्राचं काही पाणी ॲड करायची गरज पडत नाही। थोडंसं बेसन थोडं थोडं करून आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची। हे बघा आता मस्त एकत्रित झालेलं आहे। तर आता तेल मस्त गरम झालेलं आहे आणि आता तेलाचं टेम्परेचर मीडियम करायचं। हे दुधीचे छोटे छोटे भजे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। खूप हेल्दी रेसिपी मित्रांनो। पावसाळ्यामध्ये आता थंडीचं वातावरण आहे, पावसाळ्यात गरमागरम मस्त दुधीचे भजे एकदम जबरदस्त लागतात। याला 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आपल्याला, मस्त खुसखुशीत होईपर्यंत। हे बघा आता तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे। दोन्ही बाजूने त्याला मस्त असं गोल्डन रंग येऊ द्यायचा आहे। मीडियम टेम्परेचरवरच फ्राय करा बरं का। टेम्परेचर जर जास्त असेल तर ते जळून जातील आणि मीडियम टेम्परेचरवर केल्यामुळे काय होईल, ते आतपर्यंत मस्त छान शिजतील आणि आतून बॅटर कच्चं लागणार नाही। हे बघा आता ऑलमोस्ट झालेलेच आहेत आणि याला एकाच वेळेस ना खूप सारे नका फ्राय करू बरं का, नाही तर काय होईल, तेलाचं जे टेम्परेचर आहे ते खूप कमी होईल आणि मग हे जी भजीत आपली हे सगळं तेल शोषून घेतील। त्याच्यामुळं याला थोड्या बॅचमध्येच फ्राय करून घ्या। आता हे झालेले आहेत, आता याला एका टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचे। दुधी म्हटलं की लहान मुलं खूप नाकतोंड मुरडतात, पण अशा पद्धतीनं जर बनवून चारली ना तर पूर्ण दुधी कधी संपल हे कळणार नाही। दुधी ना खूप हेल्दी व्हेजिटेबल आहे बरं का, आणि त्याला बनवण्याच्या पण ना खूप वेगवेगळ्या पद्धतीत, कॉन्टिनेंटल स्टाईलमध्ये पण आपण दुधी बनवू शकतो, पॅनकेक किंवा स्ट्यू। तर ते सर्व पद्धती मी दाखवाल तुम्हाला एक एक। हे बघा किती सुंदर दिसतात आपले भजे, कोणाला आवडणार नाही खरंच सांगा। चहासोबत, इव्हनिंग स्नॅक म्हणून किंवा तुम्ही सकाळी ब्रेकफास्टसाठी पण करू शकता। हे बघा तर अशा रीतीने मस्त बनवा दुधीची भजी आणि खूप सुंदर लागतात। टोमॅटो केचप, मेयोनेज, बार्बेक्यू सॉस तुम्हाला ज्याच्यासोबत खायचं त्याच्यासोबत खाऊ शकता आणि एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा।